हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये वर्षभरासाठीची लाल तिखट पावडर कशी बनवायची, ती कशा पद्धतीने स्टोअर करायची, त्याचबरोबर त्यासाठी कुठल्या मिरच्या घेतल्या पाहिजेत आणि किती प्रमाणामध्ये त्या घेतल्या पाहिजेत की ज्यामुळे तुमच्या भाजीला तिखटपणाही येईल आणि छान रंगही येईल, तर हे पूर्ण मी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत। त्याचबरोबर 2 किलोच्या प्रमाणामध्ये हळद पावडर कशी बनवायची, ती कशी स्टोअर करायची हे देखील मी सांगितलेले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी शंकेश्वरी मिरची 300 ग्रॅम घेतली आहे, लवंगी मिरची 200 ग्रॅम घेतली आहे, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची जी की याप्रमाणे जाड असते ती मी 250 ग्रॅम घेतली आहे आणि त्यानंतर बेडगी मिरची मी 250 ग्रॅम घेतली आहे। काश्मीरी लाल मिरचीमुळे भाजीला कलर छान येतो, बेडगी मिरचीमुळे टेस्ट छान येते आणि तिखटपणा येण्यासाठी इथे मी लवंगी आणि शंकेश्वरी मिरची घेतली आहे। इथे तुम्ही शंकेश्वरी मिरचीच्या ऐवजी पांडी किंवा गुंटूर मिरची देखील घेऊ शकता। या सर्व मिरच्या मी 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत, त्यानंतर त्याचे देठ काढलेले आहेत आणि आता याला एकत्र करून त्याला कांडप मशीनमधून मी कुटून आणणार आहे। अशा प्रकारे हे लाल तिखट मी कांडप मशीनमधून कुटून आणलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की छान रंग आला आहे आपल्या मिरची पावडरला। यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेसळ नाही, एकदम प्युअर अशी आपली लाल मिरची पावडर तयार आहे। आता आपण ही मिरची पावडर बर्नीमध्ये वर्षभरासाठी कशी स्टोअर करायची ते बघूया। त्यासाठी मी त्या गॅसवर एक लोखंडाचा तवा तापवायला ठेवला आहे आणि त्यावर आपल्याला आता हिंगाची पावडर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या बर्नीमध्ये आपल्याला ही लाल मिरची पावडर भरून ठेवायची आहे ती बर्नी आपल्याला अगोदर धुवून पुसून आणि कोरडी करून घ्यायची आहे। त्यानंतर ही बर्नी याप्रमाणे तव्यावरती उलटी धरायची आहे की जेणेकरून हिंगाचा धूर या बर्नीमध्ये गेला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला बर्नी निर्जंतुक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली बर्नी तयार आहे मिरची पावडर भरून ठेवण्यासाठी। इथे आपल्याला मिरची पावडर भरून ठेवण्यासाठी काचेच्या आणि एअरटाइट झाकण असलेल्या बर्नीचाच वापर करायचा आहे, कारण काचेच्या बर्नीमध्ये कुठलाही पदार्थ ठेवला तर तो खराब होत नाही आणि जास्त दिवसही टिकतो। अशा प्रकारे बर्नीमध्ये भरल्यानंतर ही मिरची पावडर आपल्याला याप्रमाणे दाबून भरायची आहे की जेणेकरून यामध्ये हवा अजिबात नाही राहिली पाहिजे। जर यामध्ये हवा राहिली तर त्या जागेमध्ये अळीजळी तयार होतात, त्यामुळे आपली सगळी मिरची पावडर खराब होते। ही खूप महत्त्वाची टिप आहे। अशा प्रकारे जर तुम्ही स्टोअर केली तर 1 वर्ष नाही तर अगदी 2 वर्ष देखील तुमची मिरची पावडर अजिबात खराब होणार नाही। त्यानंतर यावर एक खडे हिंगाचा खडा याप्रमाणे वरून ठेवून द्यायचा आहे आणि या बर्नीचे झाकण घट्ट बंद करून कोरड्या जागेमध्ये याला आपण स्टोअर करायचे आहे। आता हळद पावडर बघूया। तर त्यासाठी मी 2 किलो चांगल्या क्वालिटीचे हळकुंड आणले। घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतले, 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवले आणि त्यानंतर त्याला मी कांडप मशीनमधून याला कुटून आणलेले आहे। आता ही हळद पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे। चाळण्याच्या अगोदर मी 10-10 रुपयांचे 3 कॉईन्स स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आणि आता हे कॉईन्स आपल्याला चाळणीमध्ये टाकायचे आहे। यामुळे हळद पावडर लवकर चाळली जाते आणि जास्त उडतही नाही। नंतर थोडी थोडी हळद पावडर घेऊन आपल्याला ही सर्व हळद पावडर चाळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता वरती किती जाडजाड तुकडे राहिलेले आहेत। आता आपण बर्नी निर्जंतुक करून घ्यायची आहे हिंगाची धुरी देऊन। त्यासाठी आपल्याला गॅसवर एक लोखंडाचा तवा ठेवायचा आहे, त्यावर थोडीशी हिंग पावडर टाकायची आहे आणि धूर निघायला लागल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बर्नी याप्रमाणे उलटी धरायची आहे आणि 1-2 मिनिटांसाठी आपल्याला ही धुरी याला देऊन घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्युअर अशी आपली हळद पावडर तयार झालेली आहे, रंगही छान आलेला आहे। आता आपण ही हळद पावडर बर्नीमध्ये भरून घेऊया। अर्धी भरून झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला दाबून दाबून ही हळद पावडर भरायची आहे की जेणेकरून यामध्ये हवा अजिबात नाही राहिली पाहिजे, कारण हवेमुळे अळीजळी तयार होतात आणि आपली हळद पावडरही खराब होते। याप्रमाणे मी हळद पावडर बर्नीमध्ये भरून घेतलेली आहे आणि राहिलेली हळद पावडरही मी दुसऱ्या बर्नीमध्ये भरणार आहे। त्यानंतर खडे हिंगाचा एक खडा घेऊन बर्नीमध्ये याप्रमाणे वरून ठेवून द्यायचा आहे आणि बर्नीचे झाकण घट्ट लावून ही बर्नी आपल्याला कोरड्या जागेमध्ये स्टोअर करायची आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी लाल तिखट आणि हळद पावडर बनवायची आणि स्टोअर करण्याची पद्धत, तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।